विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृतीपत्रिका विषय मराठी कशी सोडवायची ते बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी सुधारित मूल्यमापन आराखडा दिला आणि प्रश्नपत्रिकेचं रूपांतर कृतीपत्रिकेत झालं आणि आपल्या मराठी विषयाची ही कृतीपत्रिका 3 तासाची तयार करण्यात आली. या कृतीपत्रिकेची ओळख मी आज तुम्हाला करून देते आहे. तशी ओळख तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेलीच आहे. पुन्हा आपण एकदा उजळणी करूया. या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. घटकनिहाय गुण विभागणे या कृतीपत्रिकेचे आपण बघणार आहोत. गद्य विभाग जो आहे हा आहे 18 गुणांचा. त्यानंतर पद्य विभाग आहे 16 गुणांचा. स्थूल वाचन विभाग 6 गुणांचा आहे. भाषा अभ्यास 16 गुणांचा. उपयोजित लेखन विभाग 24 गुणांचा आणि एकूण अशी 80 मार्कांची 80 गुणांची आपली कृतीपत्रिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, विकल्पासह जर या कृतीपत्रिकेची घटकनिहाय गुण विभागणे आपण बघायला गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की गद्य विभागामध्ये आपल्याला विकल्पाचे कोणतेही प्रश्न नाही किंवा कृती नाही. त्यामुळे गद्य विभाग जो 18 गुणांचा आहे तो जसाच्या तसा आहे. पद्य विभाग 16 गुणांचा. स्थूल वाचनामध्ये एकूण 6 गुणांचं लेखन तुम्हाला करायचं आहे आणि 3 मार्कांचा वैकल्पिक प्रश्न आहे. 9 गुण विकल्पासह या विभागाला आहेत. तसंच भाषा अभ्यासामध्ये 6 मार्कांचा विकल्प गुण तुम्हाला आहेत. एकूण 22 मार्कांचा हा विभाग झालेला आहे. उपयोजित लेखनाचा 24 गुणांचा जो विभाग आहे त्याला 25 गुण विकल्पाचे गुण आहेत. 25 एकूण 49 गुणांचा हा सगळ्यात मोठा विभाग आहे. विकल्पासह आपली कृतीपत्रिका 114 गुणांची तयार होते आणि ती तपासली जाते 80 मार्कांची. म्हणजे तुम्हाला 80 मार्कांचा पेपर सोडवायचा आहे, कृतीपत्रिका सोडवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकेका विभागाची विभागणी कशा पद्धतीने झालेली आहे त्याची ओळख आपण करून घेतो आहोत. विभाग 1 गद्य हा एकूण 18 गुणांचा आहे. हा असतो प्रश्न पहिला अ. पठित उतारा 7 गुणांचा असतो. आ विभागामध्ये पठित उतारा 7 गुणांचा असतो आणि ई अपठित उतारा 4 गुणांचा असतो. आता हा पठित उतारा अ आणि पठित उतारा आ म्हणजे नेमकं काय? तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील संपूर्ण पाठ्यपुस्तकातील कोणतेही 2 उतारे जे आहेत ते पठित उतारा आणि पठित उतारा अ, पठित उतारा आ अशा पद्धतीने 7-7 गुणांसाठी विचारले जातात. हा अपठित उतारा जो आहे तो तुम्हाला शिकवलेला नाही. तो त्या अपठित उतार्यावर काही कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत 4 गुणांच्या. तर विभाग 1 अशा पद्धतीने एकूण 18 गुणांचा आपला तयार झालेला आहे. प्रश्न पहिला अ पठित उतारा जो 7 गुणांचा आहे आणि पठित उतारा आ जो 7 गुणांचा आहे. या उतार्याची शब्द मर्यादा असते 130 ते 150 शब्दांमध्ये हा उतारा दिला जातो. या दोन्ही उतार्यांसाठी याच पद्धतीने प्रश्न विचारले जातात. उतार्याच्या वरती आकलन कृती 2 गुणांसाठी, उतार्याच्या खाली आकलन कृती 2 गुणांसाठी आणि नंतर स्वमताचा प्रश्न असतो. स्वमताची कृती असते 3 गुणांची. तर प्रश्न क्रमांक 1 ई अपठित उतारा जो आहे हा 80 ते 100 शब्दांचा असतो. यामध्ये 4 गुणांसाठी 2 आकलन कृती विचारलेल्या आहेत. मात्र यामध्ये स्वमत कृती नाही कारण हा अपठित उतारा आहे. इकडे लक्ष द्या मुलांनो, ही एक मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका आहे. तुमच्यासाठी खास इथे सोडवून दाखवलेली आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे कृतीपत्रिका आहे याच्यामध्ये बघा पठित गद्य प्रश्न पहिला अ उतार्याच्या आधारे सूचनांनुसार कृती करा 2 मार्कांची आकलन कृती. त्यानंतर हा उतारा आहे. त्यानंतर 2 मार्कांची पुन्हा आकलन कृती.
त्यानंतर स्वमताचा 3 गुणांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिला आ हा दुसरा उतारा आहे आपला. उतार्याच्या आधी आकलन कृती आहे, उतार्याच्या नंतर आकलन कृती आहे आणि नंतर स्वमताची कृती विचारलेली आहे. म्हणजे पठित उतारे 2 आहेत आणि दोन्हीची रचना एकसारखी असल्याची आपल्याला दिसून येत आहे. अपठित उतारा जो आहे तो साधारण छोटासा असतो. यामध्ये अपठित उतार्याच्या आधी आकलन कृती 2 गुणांसाठी विचारली जाते आणि नंतर 2 गुणांसाठी विचारली जाते. आता होतंय काय बघा, विभाग 1 जेव्हा आपण सोडवायला कृतीपत्रिका आपल्या उत्तरपत्रिका हातात येते, कृतीपत्रिका हातात येते, आपण सोडवायला घेतो, तेव्हा अशाच पद्धतीने आपल्याला आपली उत्तरपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे. ही आदर्श उत्तरपत्रिका एका मुलाने सोडवलेली तुमच्या समोर या ठिकाणी मी मांडते आहे, दाखवते आहे तुम्हाला. बघा, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या समोर बोर्डाची उत्तरपत्रिका येते तेव्हा या पद्धतीने समास आखून घ्या. या समासामध्ये इथे प्रश्न क्रमांकासाठी जागा दिलेली आहे. इथे प्रश्न क्रमांक 1 असं लिहिलं तरी चालेल. प्रश्न क्रमांक 1 अ, 1 आणि 1 बीट. आता या मुलाने काय केलंय की या समासाच्या बाहेर बीट लिहिलेला आहे. आपल्याला तसं न करता प्रश्न क्रमांक 1 इथे अ, इथे त्याचा छोटा बीट जो आहे तो घ्यायचा आहे आणि संपूर्ण आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये जसा आकृतीबंध दिलेला आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आकृतीबंध काढायचा आहे. बघा मुलांना, इथे जर चौकोन दिलेला आहे किंवा आयत दिलेला आहे तर तसाच तुम्हाला देखील काढायचा आहे. चौकट आखायची आहे. चौकट आखत असताना तुम्हाला पेनाचा वापर करायचा आहे, पेन्सिलचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. संपूर्ण कृतीपत्रिकेमध्ये पेन्सिलचा वापर तुम्ही कुठेही करणार नाही. त्याच पद्धतीने दुसरी कृती सोडवून दाखवलेली आहे. इथे सुद्धा हा जो आकृतीबंध आहे तो बघा कसा लिहिलेला आहे. आता या आकृतीबंधांमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे की जेव्हा आपण आकृतीबंध अशा पद्धतीने प्रश्न दिलेला असतो, कृती दिलेली असते, तेव्हा नेमक्या शब्दामध्ये, एका शब्दामध्ये किंवा जास्तीत जास्त एका ओळीमध्ये उत्तर येणं अपेक्षित असतं. इथे बघा, बरोबर एका शब्दांचं उत्तर आहे आणि तो नेमका त्या उतार्यामधून निवडून आपल्याला हा बरोबर तिथे घ्यायचा असतो आणि लिहायचा असतो. त्याला गुण दिले जातात या पद्धतीने. नंतरचा जो तुमचा प्रश्न आहे तो आहे स्वमताचा प्रश्न. तर लक्षात घ्या मुलांनो की या ठिकाणी स्वमत लिहित असताना तो प्रश्न म्हणजे तो उतारा कुठल्या पाठातील आहे, त्या पाठाचे लेखक कोण आहे, पाठाचं नाव काय आहे, ही थोडक्यात 2 ते 3 वाक्यांमध्ये तुम्हाला प्रस्तावना करायची आहे. म्हणजेच काय, पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला जेव्हा कृतीपत्रिका तुम्ही सोडवता, स्वमताचा प्रश्न जेव्हा तुम्हाला येतोय तर स्वमत कोणत्याही विभागातलं म्हणजे स्थूल वाचन विभाग असो किंवा गद्य विभागातलं स्वमत असो, त्यामध्ये स्वमत लिहित असताना तुम्हाला 2 ते 3 वाक्यांची प्रस्तावना करायची आहे. या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला पाठाचं नाव, पाठाचे लेखक किंवा लेखिका त्यांचं नाव आणि या पाठामध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला सांगायचंय या 2-3 ओळीत. आणि यानंतर जो स्वमताचा प्रश्न आहे तो तुमच्या मतामध्ये तुम्हाला मांडायचा आहे. त्याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे, या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही काय विचार केलेला आहे, हा विचार या ठिकाणी तुम्हाला सुंदर स्वच्छ अक्षरामध्ये लिहायचा आहे. इथे जर 3 पैकी 3 गुण तुम्हाला मिळवायचे असतील तर छोटीशी 2 ते 3 वाक्यांची जर तुम्ही प्रस्तावना केली आणि अशा पद्धतीने स्वतःचं मत प्रभावीपणे व्यक्त केलं तर नक्कीच या प्रश्नामध्ये 3 मार्क तुम्हाला मिळू शकतात. जसे हे 2 मार्क तुमच्यासाठी पक्के आहेत की एक शब्दाचं उत्तर लिहिलं बरोबर तुम्हाला हे मार्क मिळणारच आहेत. अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला 3 पैकी 3 गुण मिळवायचे आहेत. तर 1 मार्कांची तुम्ही प्रस्तावना लिहा, 2 मार्कांचं व्यवस्थित तुमचं मत मांडा, म्हणजे हे मार्क तुमचे पक्के होणार आहेत. बघा मुलांनो, हा दुसरा उतारा
दुसऱ्या उतार्यामध्ये सुद्धा आपल्याला जशी कृती विचारलेली आहे, कृतीपत्रिकेमध्ये दिलेली आहे, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे इथे सोडवून दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीने तिथे विचारल्याप्रमाणे इथे ही कृती या मुलाने सोडवली. त्यानंतर स्वमताचा प्रश्न 1 मार्कांसाठीची छान प्रस्तावना त्याने तयार केली आहे. लेखक कोण, पाठाचं नाव काय आणि या पाठामध्ये आहे काय नेमकं त्याविषयी, आणि मग स्वतःचं मत मांडलेलं आहे. याला सुद्धा 7 गुण मिळालेले आहेत. यानंतरचा प्रश्न येतो अपठित उतारा. आता अपठित उतार्यामध्ये तुम्हाला दोन्ही आकलन कृती सोडवायच्या आहेत. बघा, 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील. प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असावी. अर्ध्या गुणांसाठी कृती कुठल्या प्रकारचीही विचारली जात नाही. आता बघा हा प्रश्न, पुढील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कविते संबंधित दिलेल्या कृती सोडवा. या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत, उत्तम लक्षण आणि आकाशी झेप घेरे. एकतर तुम्ही उत्तम लक्षण या कवितेवर आधारित या प्रश्नांची उत्तरं लिहा, किंवा आकाशी झेप घेरे या कवितेची या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. आता या ठिकाणी होतं काय माहिती का मुलांनो, ही जी चौकट तुम्हाला आखून दिलेली आहे, या चौकटीत अशी चौकट आखून तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाहीये. या ठिकाणी ही चौकट अशा पद्धतीने प्रश्नासाठी तयार केलेली आहे. या आकृतीबंधामध्ये तुम्हाला उत्तर लिहा असं कुठेही म्हटलं गेलेलं नाहीये. त्यामुळे या पद्धतीचं उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. बघा, तुम्ही जी कविता निवडाल त्याचं नाव इथे लिहा, त्याला मोठा बोल्ड अक्षरात लिहा, त्याला व्यवस्थित चौकोन करा आणि एक एक प्रश्न व्यवस्थित लिहा. पहिला प्रश्न, प्रस्तुत कवितेचे कवी कोण, कवितेचा विषय काय, प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारण. म्हणजे 1 हा 1, 2 आणि हे 2 असे हा 4 गुणांचा प्रश्न. इथे सुद्धा दुसरा प्रश्न विकल्पाचा आहे, तो सोडवून दाखवलाय. कवितेचे कवी कोण, कवितेचा विषय काय, आवडण्याची वा न आवडण्याची कारण. आता यामध्ये कळीचा एक मुद्दा असा आहे की इथे जरी विचारलंय की तुम्हाला ही कविता आवडली का किंवा न आवडली, त्या संबंधीचं उत्तर विचारलंय. तुमचं उत्तर नकारार्थी असेल तरी पण ते तुम्ही लिहू शकता की मला कविता आवडली नाही, तर ती कविता का नाही आवडली हे पण तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहिता येणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आता प्रश्न दुसरा, आ मधली दुसरी कृती जी असते ती असते काव्य पंक्तींचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी ही कृती विचारली जाते. आता बघा, आता मेख कशी आहे याच्यात, अ आणि आ साठी दिलेल्या कविता सोडून कुठल्याही एका कवितेच्या 4 ओळी या ठिकाणी दिलेल्या असतात. आता रसग्रहण करायचंय तर आपल्याला 3 मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करणं अपेक्षित आहे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये. म्हणजे ज्या 4 ओळी तुम्हाला दिल्या जातील त्या 4 ओळीचं आशय सौंदर्य स्पष्ट करा, काव्य सौंदर्य स्पष्ट करा, भाषिक वैशिष्ट्य स्पष्ट करा. आशय सौंदर्य स्पष्ट करा म्हणजे काय, तर कविता, कवितेचं नाव, कवितेचे कवी, कवितेमध्ये नेमका काय तुम्हाला संदेश मिळालाय म्हणजे झालं आशय सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे काय, तर ज्या 4 ओळी आहेत त्या 4 ओळींचा तुम्हाला काय अर्थ समजला तो अर्थ तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्य लिहायची. म्हणजे ती कविता यमक प्रधान आहे का, अलंकार कुठला आलाय का, किंवा कुठल्या वृत्तामध्ये ती आहे ते तुम्हाला लिहिता येत आहे का, किंवा मुक्त छंदातली ही कविता आहे का, कवितेचा प्रकार काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेविषयी लिहायचं आहे. इथे 4 ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि इथे त्या कविता, त्या कवितेचं नाव, कवी किंवा कवयित्रीचं नाव असं लिहायचंय. आता गोंधळ कसा होतो बघा हे सोडवताना. ही रसग्रहणाची कृती अशा पद्धतीने दिली जाते. या 4 ओळी तुम्हाला दिल्या जातात. 4 ओळी ज्या आहेत त्याचा आधी तुम्हाला विचार करावा लागतो की या 4 ओळी कुठल्या कवितेतल्या आहेत, कवी कोण आहे, हे सगळं लिहिल्यानंतर या ठिकाणी बघा
गंमत कशी होते. इथे लिहित असताना बऱ्याच वेळा असं होतं की या कवितेचे लेखक हे आहेत किंवा या कवितेच्या लेखिका आहे. इथे आवर्जून उल्लेख करा कवी किंवा कवयित्री हा शब्द या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. आशय सौंदर्यामध्ये, काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला समजलेल्या त्या 4 ओळींचा अर्थ येणं अपेक्षित आहे आणि भाषिक वैशिष्ट्यांमध्ये त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहिणं अपेक्षित आहे. एकूण 4 गुणांचा हा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे, म्हणजे पद्य विभागातला हा सगळ्यात मोठा म्हणजे जास्त गुणांचा प्रश्न असं याला आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सुंदर अक्षरात हे लिहू शकता. लिहित असताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये हे थोडंसं बोल्ड मध्ये लिहायचंय, तुम्हाला बोल्ड अक्षरात लिहायचंय, त्याच्या खाली अंडरलाईन करायची, म्हणजे तुमचा जो परीक्षक असेल तो बरोबर ते चला आशय सौंदर्य लिहिलंय, काव्य सौंदर्य लिहिलंय, भाषिक वैशिष्ट्ये लिहिली, बरोबर पॉइंट वाईज तुमचे मार्क या ठिकाणी नोंदवले जातात. आता आपण 3ऱ्या विभागाकडे वळतो आहोत. हा विभाग आहे स्थूल वाचनाचा. एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये 3 स्वमताचे प्रश्न विचारले जातात. पैकी तुम्हाला 2 सोडवणं अपेक्षित आहे. कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. आता उत्तर कशाच्या आधारावर लिहिणार, तर पाठाचा आशय काय आहे, शालाबाह्य जीवनाशी तुम्ही त्याचं सांगड तुम्ही त्या आशयाशी घालू शकताय का, किंवा कुठलं मूल्य किंवा जीवन कौशल्य यावर आधारित तो पाठ आहे का, तुम्हाला वेगळं काही त्याच्यातून शिकायला मिळालेलं आहे का, हे तुम्हाला लिहायचं आहे स्वमताने. बघा आता एक तर यावर प्रश्न विचारला जातो स्वमत लिहा, किंवा विचारलं जातं अभिव्यक्ती स्पष्ट करा, किंवा अभिव्यक्तीचा प्रश्न विचारला जातो. आता दोन्हीमध्ये फरक काय लक्षात घ्या. स्वमत म्हणजे लेखकाने मांडलेला विचार जसाच्या तसा तुम्हाला जो पटलाय किंवा न पटलाय ते सांगणं म्हणजे स्वमत व्यक्त करणं. आणि अभिव्यक्ती म्हणजे काय की त्या पाठाला अनुसरून तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव तुम्ही तुमच्या शब्दात मांडता आहात, ती झाली अभिव्यक्ती. मग स्वमत आणि अभिव्यक्ती हे 2 शब्द लक्षात घ्या. स्वमत असेल तर पाठावर आधारित तुम्हाला विचार मांडायचा आहे, आणि अभिव्यक्ती जर तिथे शब्द आला असेल तो तुम्हाला तुमचा एखादा अनुभव त्या ठिकाणी मांडायचा आहे. एकूण 3 गुणांची म्हणजे एकूण 6 गुणांचे 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत. हे बघा या पद्धतीने ते विचारले जातात. इथे सुद्धा नेहमीप्रमाणे नवीन पानावर आपल्याला सुरुवात करायची आहे. विभागाचं नाव मोठ्या अक्षरात लिहायचंय आणि मग आपल्याला स्वमत लिहायला सुरुवात करायची. सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं गद्य विभागामध्ये प्रस्तावना आवश्यक आहे. इथे सुद्धा आपल्याला प्रस्तावना आवश्यक आहे. प्रस्तावना म्हणजे काय, पाठाचं नाव काय, पाठ कुठला, स्थूल वाचनाचा, स्थूल वाचनाच्या पाठाचं नाव काय, पाठाच्या लेखिका किंवा लेखक कोण आहेत, त्या पाठामध्ये काय आहे, आणि मग तुमचं स्वमत तुम्हाला मांडायचंय किंवा मग तुमची अभिव्यक्ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. हे बघा इथे 3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवले. 2च प्रश्न लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. हे या पद्धतीने त्रिकोणामध्ये जे प्रश्न आहेत ना ते म्हणजे विकल्पासहित सोडवलेले प्रश्न असा त्याचा अर्थ होतोय. आता आपण विभाग 4 भाषा अभ्यासाकडे वळणार आहोत. हा आहे 16 गुणांचा विभाग. प्रश्न 4 अ हा संपूर्णतः व्याकरण घटकावर आधारित कृतींचा आहे आणि प्रश्न 4 आ हा पूर्णतः भाषिक घटकांच्या आधारावर ज्या कृती आहेत त्याचा आहे. असे एकूण 8 आणि 8 अशा 16 गुणांचा हा विभाग आपण घेतलेला आहे. आता व्याकरण घटकांवर आधारित ज्या कृती आहेत या 3 कृती आहेत. समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. 2 मार्कांसाठी समास विचारला गेलाय, 2 मार्कांसाठी शब्दसिद्धी आणि 4 गुणांसाठी वाक्प्रचार. आता वाक्प्रचारामध्ये वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे. बघा आता समास कुठले आहेत यावर्षी आपल्याला, कर्मधारय समास, द्विगु समास, द्वंद्व समास, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व असे जे उपप्रकार आहेत यावर आधारित ही कृती आहे. आता कृती कुठल्याही प्रकारे विचारली जाऊ शकते. बघा सामासिक शब्दांचा विग्रह करा,
किंवा विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा, किंवा असा तक्ता दिलेला असेल, इथे सामासिक शब्द असेल, इथे तुम्हाला काही विग्रहाचे शब्द असतील, इथं समासाचं नाव लिहा, एक एक शब्द गाळलेला असेल तो तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. किंवा सामासिक शब्दांवरून सामासिक शब्द दिला जाईल, त्याच्यावरून समास ओळखा. सामासिक शब्द आणि विग्रह असे अ गट ब गट असं दिलं जाईल, त्यांच्या जोड्या लावा. किंवा सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा, समासांची प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा, किंवा पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा आणि शब्दांचा विग्रह करा. यापैकी कुठलाही प्रकार या कृतीसाठी विचारला जाऊ शकतो. सरावासाठी तुम्ही या सगळ्या प्रश्न प्रकारांचा विचार करावा. बघा, आता इथे आपला विभाग आहे भाषा अभ्यास, व्याकरण घटकांवर आधारित कृती, इथे आहे समास. आता प्रश्न प्रकार आलेला आहे योग्य जोड्या जुळवा. आता योग्य जोड्या जुळवताना लहान मुलांसारखा अशा तिरक्या रेषा मारून आपल्याला जोड्या जुळवायच्या नाहीत. आपण अ गट जसाच्या तसा लिहिणार आहोत, म्हणजे सामासिक शब्द आपण जसेच्या तसे लिहिणार आहोत आणि त्याच्या समोर समासाचं नाव लिहिणार आहोत. म्हणजे जे काही उत्तर असेल ते त्याच्या समोर येणार आहे. अशा रेषा मारून आपल्याला उत्तर सोडवायचं नाही, लिहायचं नाही. तर या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. बघा, नवीन पानावर पुन्हा सुरुवात झालेली आहे. नवीन विभाग, नवीन पाठ, विभाग चौथा, भाषा अभ्यास, बोल्ड अक्षरात मोठ्या मोठ्या फॉन्ट मध्ये तुम्हाला लिहायचंय. आणि नंतर अशा पद्धतीने छान चौकट आखून इथे अ गट आणि इथे ब गटामध्ये त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शब्दसिद्धीचा. आता शब्दसिद्धीमध्ये यावर्षी तुम्हाला प्रत्यय घटित शब्द आहे, उपसर्ग घटित शब्द आहे आणि अभ्यस्त शब्द आहे. 2 गुणांसाठी आहे. आता अति हा उपसर्ग लागलेले उपसर्ग घटित शब्द लिहा, किंवा या पद्धतीचे उपसर्ग लागलेले शब्द लिहा, किंवा असे प्रत्यय लागलेले अनिय, वान, करीत, व, पणा असे जे प्रत्यय असतात त्याचे तुम्ही प्रत्यय घटित शब्द लिहा. कडकड, इकडे तिकडे, दिवसेंदिवस हे जे अभ्यस्त शब्द आहेत अशा प्रकारचे अभ्यस्त शब्द लिहा. किंवा कंसातील शब्द भरून तक्ता पूर्ण करा. इथे कंस दिलेला असतो, त्या कंसामध्ये हे सगळे शब्द एकत्रित दिलेले असतात. तुम्हाला कुठला उपसर्ग घटित, कुठला प्रत्यय घटित आणि कुठला अभ्यस्त हे ओळखायचं आणि हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा असतो. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. तक्ता पूर्ण करा. एकत्र दिलेले सगळे शब्द आणि तुम्हाला उपसर्ग घटित कुठले आहे आणि प्रत्यय घटित कुठले आहेत ते ओळखून लिहायचे आहेत. तुम्हाला इथे तक्ता दिलाय, तुम्ही पण इथे तक्ता करणार. इथे तक्ता नसेल, तुम्ही पण तक्ता करणार नाहीत, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला हा वाक्प्रचाराचा प्रश्न 4 गुणांसाठी. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता कृतीपत्रिकेमध्ये 4 वाक्प्रचार आलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2च सोडवायचे. 4 पैकी 2. प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थाला 1 गुण आहे आणि प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायला 1 गुण आहे. असे तुम्हाला हे 2 गुण, असे एका वाक्प्रचाराचे 2 गुण आणि 2 वाक्प्रचाराचे 4 गुण, असे हे 4 गुण आहेत. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा, इथे गोंधळ असा करतात मुलं की निष्कासित करणे हा वाक्प्रचार आहे, तर कदाचित अर्थ या वाक्यामध्ये लिहून टाकतात. आपल्याला तसं न करता हा जो वाक्प्रचार आहे तोच वाक्यात उपयोग करताना घेणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचं इथे पूर्ण जरी निष्कासित करण्याचा अर्थ तुम्ही बरोबर लिहिला, पण वाक्यात उपयोग करताना जर अर्थ या वाक्यामध्ये आला तर वाक्य पूर्णतः तुमचं चुकणार आहे, याचे मार्क तुमचे जाणार आहेत. तेव्हा हे लक्षात ठेवायचंय की आपल्याला वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे, अर्थाचा वाक्यात उपयोग करायचा नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न चौथा आ. हा भाषिक घटकांवर आधारित कृतींचा आहे. आता यामध्ये शब्द संपत्तीसाठी 4 गुण दिलेले आहेत. लेखन नियमानुसार जे लेखन आहे त्याच्यासाठी 2 गुण आहेत. विराम चिन्हे साठी 1 गुण दिलेला आहे आणि पारिभाषिक किंवा प्रचलित मराठीतले जे काही शब्द आहेत त्याच्यासाठी 1 गुण, असं याचं डिवायडेशन केलेलं आहे. आता शब्द संपत्ती म्हणजे काय बघा. कुठल्या कृती अपेक्षित आहेत,
तर या कृतींमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा, अशा अनेक कृती एक एक गुणांच्या या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. लेखन नियमानुसार लेखन हा जो प्रश्न आहे, ही कृती शुद्ध लेखनावर आधारित कृती आहे. मग कृतीचं स्वरूप कसं आहे बघा. एकतर अचूक शब्द ओळखा किंवा कोणतेही 6 शब्द प्रत्येकी 4 पर्यायांसह दिलेले असतात, त्यातला योग्य पर्याय शोधा. 4 पैकी एकच शब्द अचूक असेल, 6 शब्दांपैकी 4 शब्द सोडवणं अपेक्षित आहे. किंवा वाक्य दिलं जाईल, वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द कोणते आहेत ते चुकीचे शब्द ओळखा आणि ते दुरुस्त करून लिहा. प्रत्येक वाक्यात 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे दिले जातील, त्यापैकी 4 वाक्य दिले जातील, त्यापैकी 2 वाक्य सोडवणं या ठिकाणी आवश्यक आहे. एक तर तुम्हाला शब्द विचारले जातील किंवा एक तर तुम्हाला वाक्य विचारले जातील. नेमकं अशुद्ध काय आहे ते ओळखून आपल्याला त्याचं शुद्ध रूपांतर या ठिकाणी लिहायचं आहे. 2 गुणांसाठीची ही कृती आहे. पुढचा आहे कृती आपली विराम चिन्हांची. आता ही विराम चिन्हांवर आधारित जी कृती आहे ही 1 गुणाची असणार आहे आणि या कृतीमध्ये वाक्यात योग्य विराम चिन्हांचा वापर करा किंवा वाक्यातील विराम चिन्हे ओळखा, ही चिन्हे व नावे अचूक लिहा किंवा चुकीची विराम चिन्हे ओळखा, ती दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. अशा प्रकारची कोणतीही कृती तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतरची कृती येते 4 गुणा चौथी पारिभाषिक शब्दांची आहे 1 गुणासाठीची. या कृतीमध्ये 2 इंग्रजी पारिभाषिक शब्द दिले जातील, त्याचं मराठी प्रमाण भाषेतील प्रतिशब्द लिहिणं अपेक्षित आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पारिभाषिक शब्दांचा एक पान आहे, त्या पानावर जे जे पारिभाषिक शब्द आहेत ते आताच तुम्ही पाठ करून टाका. त्यामधलेच कुठलेही शब्द तुम्हाला विचारले जात असतात. 1 गुणांसाठीची ही कृती आहे. बघा प्रश्न चौथा, आ भाषिक घटकांवर आधारित कृतीला सुरुवात झाली आहे. शब्द संपत्ती मधले शब्द समूहासाठी 1 शब्द, समानार्थी शब्द, वचन ओळखा, पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यानंतर दुसऱ्या लेखन नियमानुसार इथे शब्द कुठले आहेत, अचूक शब्द ओळखायचे आणि या ठिकाणी लिहायचे. विराम चिन्ह ओळखा, त्याची नावं लिहा. पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, त्याचं मराठी प्रमाण मराठी भाषेमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. या पद्धतीने शक्यतो जोडपानावर सोडवला तर परीक्षकांना तपासायला हा प्रश्न एकदम सोपा जातो आणि 2 पानांमध्ये तो व्यवस्थितपणे बसतो. अशा पद्धतीने तुम्ही तो लिहू शकता. आता हा सगळ्यात मोठा विभाग आहे आपल्या कृतीपत्रिकेतला, ज्याला सगळ्यात जास्त वेटेज आपल्या अभ्यास मंडळाने दिलेला आहे. उपयोजित लेखनाचा हा भाग आहे. एकूण 24 गुणांचा भाग आहे आणि प्रत्येक कृती यामध्ये या पद्धतीने दिलेली आहे की ज्यामुळे तुमचं लेखन कौशल्य तपासलं जाईल. तर प्रश्न 5वा अ मध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन याला 6 गुण आहेत. जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन किंवा कथा लेखन 3 पैकी तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. 5-5 गुणांची ही कृती आहे. 3 घटकांवर आधारित आहे. 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. इथे वेळ तुमचा जाऊ शकतो. 3ही कृती जर तुम्ही सोडवत बसाल तर तुमचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे 3 पैकी ज्या 2 कृती तुम्हाला व्यवस्थित येत आहेत, तुम्हाला वाटतंय आपण हे लिहू शकतो, अशाच 2 कृतींना हात घाला आणि अशाच 2 कृती तुम्ही लिहा. त्यानंतरचा लेखन कौशल्याचा 8 गुणांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा कृतीपत्रिकेत मधला. इथे लेखन कौशल्य म्हणजे निबंध लेखनाचा हा प्रश्न आहे. 100 ते 120 शब्दांमध्ये तुमचा निबंध या ठिकाणी आला पाहिजे. आणि पत्र लेखनामध्ये 6 गुणांचा जो आहे हा औपचारिक पत्र, मागणी पत्र किंवा विनंती पत्र, अभिनंदन पत्र या ठिकाणी घेतलं जातं. ई पत्राचा आराखडा आपण स्वीकारलेला आहे. तुम्हाला माहितीये ई पत्राच्या आराखड्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. किंवा प्रश्न पहिल्यामध्ये जी ई मध्ये अपठित उतारा होता त्या अपठित उतार्याचा सारांश तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे 6 गुणांसाठी. हा जो प्रश्न आहे हा पूर्णतः पत्रलेखनाचा वेगळा आहे, सारांश लेखनाचा पूर्णतः वेगळा आहे.
तुम्ही कोणता सोडवणार आहात? तुम्हाला पत्र चांगलं व्यवस्थित लिहिता येतंय का तुम्हाला दिलेला उतारा सारांश रूपाने लिहिता येतोय, याचा अंदाज तुम्ही तुमचा घ्यायचा आणि मग हा किंवा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा, हा पत्रलेखनाचा या ठिकाणी आपण दाखवतो आहोत. या पद्धतीने एक तर ह्या दोन्हीपैकी एक. आता यामध्ये पण गडबड कशी होते की दोन्ही पत्र तुम्ही लिहून टाकता. इथे 2 पत्र लिहिणं अपेक्षित नाही. ही एकच कृती दिलेली आहे, एकच जाहिरात आहे आणि त्यावर मात्र 2 पत्र आहेत. एक विनंती पत्र आहे किंवा अभिनंदन करणारं पत्र आहे. अपेक्षित एक तर तुम्ही विनंती पत्र लिहा किंवा अभिनंदन पत्र लिहा. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला असे 2 ऑप्शन दिसणार आहेत. दोन्ही सोडवायचे नाहीत, हे किंवा हे असा अर्थ नाहीये त्याचा. हा, एक तर हे सोडवा किंवा हे सोडवा. या एकला हे दुसरं ऑर असं नाहीये, तर या दोन्हीला हा ऑरचा प्रश्न आहे. एक तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता किंवा मग हा, एकतर हा किंवा मग हा, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणार आहे. इथे सुद्धा मी आता तुम्हाला सांगेल की 5वा विभाग जेव्हा आपण सुरुवात करतो आहोत, पुन्हा नवीन पेजवर सुरुवात करायची आहे. बोर्डाने आपल्याला भरपूर उत्तरपत्रिका म्हणजे उत्तरपत्रिकांसोबत भरपूर पुरवतो बोर्ड आपल्याला. त्यामुळे आपला पेपर संपेल, कृतीपत्रिका आता उत्तरपत्रिका मिळते की नाही, पुरवण्या मिळतात की नाही, असा कुठलाही भाग नाहीये. त्यामुळे पुरवण्या तुम्ही जोडू शकता. सुटसुटीत व्यवस्थित लिहा. वरती विभागाचं नाव लिहा, मोठ्या अक्षरात लिहा, उपयोजित लेखन, त्याला चौकट करा आणि मग पत्राला सुरुवात करा. या ठिकाणी तुम्हाला पत्राची कृती लिहिणं अजिबात अपेक्षित नाहीये. पत्राची कृती तुमच्या कृतीपत्रिकेत जी दिली आहे ती फक्त तुम्हाला वाचायची आहे आणि त्या पद्धतीने पत्र लिहायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की 2 पानांवर तुम्ही पत्र लिहा. जे जोड पान असतं, जोडपान तुम्हाला दिसतं की नाही असं, अशा जोड पानावर जर पत्र लिहिलं तर एका दृष्टिक्षेपामध्ये तुमचं संपूर्ण पत्र तुमच्या परीक्षकांना दिसतं की पहिलं दिनांक लिहिलाय का, महिना लिहिलाय का, बरोबर आलंय का, हे सगळं खालचा मुद्दा सगळा बरोबर आहे का, ईमेल ऍड्रेस टाकलाय का, हे सगळं असा आराखडा डोळ्यासमोर उभा राहिला की 6 पैकी 6 गुण मिळणं मला वाटत नाही की फार काही अशक्यप्राय गोष्ट असेल. इथे दोन्ही पत्र तुम्हाला सोडवून दाखवलेली आहेत, एक औपचारिक आणि दुसरं अनौपचारिक. आणि यामध्ये आणखी एक होतं की हे जे आहे यापुढे आपला जिल्हा आणि यापुढे बऱ्याचदा पिनकोड टाकला जातो. ईमेल मध्ये पिनकोड टाकण्याची गरज नाही. ईमेल जेव्हा आपण ईमेलचा आराखडा स्वीकारलेला आहे तेव्हा ईमेल ऍड्रेस या ठिकाणी अपेक्षित आहे. इथे सुद्धा ईमेल ऍड्रेस अपेक्षित आहे. तुम्ही औपचारिक पत्र लिहिताना सुद्धा ईमेल ऍड्रेस अपेक्षित आहे. पिनकोड अपेक्षित नाही. जरी तुम्हाला कोणी सांगितलं असेल की पिनकोड लिहा, गरज नाही. पोस्टात जेव्हा आपण जातो, पाकिट घालून पत्र त्या पोस्टात पोस्ट करतो तेव्हा आपल्याला त्याची गरज भासते. इथे त्याची काहीही गरज नाही. इथे मात्र ईमेल ऍड्रेस न चुकता न विसरता तुम्हाला लिहायचा आहे. पुढचा आपण ऑरचा प्रश्न बघितला होता, हा सारांश लेखनाचा. जो हा सारांश कुठला? प्रश्न पहिला ई मधला जो अपठित उतारा होता त्याचा हा सारांश आहे. सारांश करणं म्हणजे मुख्य मुद्दा उचलून आपल्या शब्दात मांडणं. जसाच्या तसा जर तुम्ही तो उतारा उतरवून काढला तर याचे गुण तुम्हाला अजिबात मिळणार नाहीत. हे जर तुम्हाला परफेक्ट येत असेल, तुम्ही अगदी सारांश लेखनामध्ये तरबेज असाल तरच या प्रश्नाला तुम्ही हात घाला. पुढचा प्रश्न अतिशय छान, जाहिरात लेखनाचा, जो सगळ्यांना आवडतो. आता यामध्ये आवश्यक काय आहे तर तुमची शब्दरचना, त्या शब्दरचनेची तुम्ही मांडणी कशी करता, त्यासाठी भाषाशैली कशी तुमची आहे, ती किती आकर्षक आहे, कुठले संदर्भ तुम्ही वापरता आहात, या सगळ्या मुद्द्यांना धरून कमीत कमी 60 ते 90 शब्दांची कृती या ठिकाणी विचारलेली आहे जाहिरात लेखनाची. बातमी लेखनामध्ये तुम्हाला 60 ते 90 शब्द या बातमीचे अपेक्षित आहे. या ठिकाणी स्थळ आणि काळ याचा आवर्जून तुम्ही उल्लेख केला पाहिजे. तुमची बातमी लेखनाची भाषा साधी सोपी असावी, अलंकारिक भाषा वापरू नका, या ठिकाणी ती अपेक्षित सुद्धा नाहीये. वाक्य छोटी छोटी असावी आणि परिच्छेद सुद्धा छोटा छोटा करावा. बातमी नेहमी भूतकाळामध्ये तुम्हाला लिहायची आहे
आणि बातमीला योग्य ते शीर्षक तुम्हाला द्यायचं आहे. अतिशय सुंदर, हे दोन्ही खूप सुंदर असे प्रश्न, दोन्ही खूप छान कृती आहे आणि कल्पकतेने तुम्ही जाहिरात लेखन कृती लिहू शकता. आणि रोज जर वर्तमानपत्र वाचण्याची सवय असेल तर खूप छान असं बातमी लेखन तुम्ही करू शकता. त्यानंतरचा प्रकार हा सुद्धा सगळ्यांच्या आवडीचा, कथा लेखनाचा. इथे सुद्धा 60 ते 90 शब्दांमध्ये तुमची कथा असावी. कथेचा काळ लक्षात घ्या लिहित असताना. मध्येच वर्तमान काळ, मध्येच भूतकाळ, मध्येच भविष्यकाळ असं करून काळाची गडबड करून जर कथा लिहिली तर कथेला मार्क दिले जात नाहीत. कथाबीज नेमकं तुम्ही कुठलं निवडलंय, त्या कथाबीजानुसार तुमची पात्र आली आहेत का, पात्रांच्या मुखामध्ये चांगले योग्य ते संवाद आहेत का, ते तुम्ही अवतरण चिन्हांमध्ये किंवा विराम चिन्हांचा वापर करून हे संवाद लिहिले आहेत का, किती व्यवस्थित तुमची आकर्षक मांडणी तुम्ही तुमच्या या कथेची केलेली आहे हे या ठिकाणी बघितलं जातं. या 3 पैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. ज्या 2 कृतींमध्ये तुम्ही तरबेज आहात अशाच 2 कृती तुम्ही सोडवा. बघा, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न 5वा आ, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. या ठिकाणी जाहिरात लेखन बघा, एका पेजवर जाहिरात वरती पण लिहू नका पानाच्या किंवा खाली पण घेऊ नका. बरोबर पानाच्या मधून तुमची जाहिरात असावी. जाहिरातीला चौकट आखलेली असावी आणि तुम्हाला जे मुद्दे महत्वाचे वाटतात त्या मुद्द्यांना तुम्ही हायलाइट करू शकता, चौकोन करू शकता, त्रिकोण करू शकता, गोल करू शकता, चांदण्या काढू शकता. वेगवेगळे आकार देऊन तुम्ही तुमची जाहिरात आकर्षक अशी जाहिरात बनवू शकता. त्यानंतरचा प्रश्न येतो बातमी लेखनाचा. बघा, व्यवस्थित मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला या ठिकाणी शीर्षक द्यायचं आहे आणि बातमी लिहित असताना बातमीचं स्थळ आणि काळ म्हणजे कुठला दिवस आहे, तारीख कुठली आहे ही लिहिणं आवश्यक आहे आणि नंतर तुम्ही तुमची ही बातमी लिहिणार आहात. या पद्धतीने कथा लेखनामध्ये सुद्धा व्यवस्थित कथा जी निवडलेली आहे याला छान असं शीर्षक द्यायचंय, मोठ्या अक्षरात लिहायचंय, त्याला अंडरलाईन करायची आहे, कथेमध्ये परिच्छेद करायचे आहेत, त्याच्यानंतर संवाद लिहायचे आहेत, संवादाला विरामचिन्हांची जोड द्यायची आहे आणि उत्कृष्ट अशी कथा तुम्ही लिहू शकता. सगळ्यात शेवटचा हा प्रश्न आहे प्रश्न 5वा ई, जो लेखन कौशल्यावर आधारित आहे आणि सगळ्यात जास्त गुण मिळवून देणारा 8 गुणांचा प्रश्न आहे. यावर्षी प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन, आत्मकथन आणि वैचारिक अशा 3 पद्धतीने तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी, मराठीच्या शिक्षकांनी हे शिकवलेलं आहे. प्रसंग लेखनामध्ये अनुभव लेखन लिहित असताना संवेदनशीलता जपा. सुरुवात, मध्य आणि शेवट असणं व्यवस्थित आवश्यक आहे. भाषा तुमची प्रसंग लेखनातली एकदम सोपी असावी असं अपेक्षित आहे. आत्मकथनामध्ये तुमची भाषा प्रथम पुरुषी एकवचनीय असावी. विषयानुसार तुम्ही ती भाषा वापरली पाहिजे, तिची सुसूत्र अशी मांडणी तुम्ही केली पाहिजे. वैचारिक निबंध थोड्याशा वरच्या टप्प्यावर जातो. मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला हे लेखन करायचं असतं आणि स्वतःचे विचार त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला मांडता येणं आवश्यक आहे. मुक्त लेखनास या ठिकाणी संधी दिली जाते किंवा म्हणजे दोन्ही प्रकारे, होकारार्थी नकारार्थी असे दोन्ही प्रकारचे विचार तुम्ही या वैचारिक निबंधामध्ये लिहू शकता, दाखवू शकता. या 3 घटकांपैकी एकच घटकावर आधारित तुम्हाला कृती सोडवायची. निबंधाचे 3 प्रकार आहेत, 3 विषय आहेत, पण त्यापैकी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि एकाच विषयावर आधारित तुम्हाला निबंधाची कृती लिहायची आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कृती विचारली जाते. प्रसंग लेखनाची कृती, आत्मकथनाची कृती आणि वैचारिक लेखनाची कृती. पुन्हा एकदा सांगते, जोड पेजवर, जोड पानावर जर तुम्ही उत्तर लिहाल तर एका दृष्टिक्षेपात छान असं तुमचा निबंध डोळ्यांसमोर परीक्षकांच्या उभा राहणार आहे. तुम्ही तुमच्या निबंधाला योग्य ते शीर्षक द्या, मोठ्या अक्षरात लिहा, त्याला अंडरलाईन करा, परिच्छेद करा, परिच्छेदामध्ये तुमचा निबंध पूर्ण करा. हा आहे प्रसंग लेखन, हे आहे आत्मकथन आणि हा आहे
वैचारिक लेखन. 2 पेजेसचा निबंध तुम्ही लिहिला तरी खूप होणार आहे. मुद्देसूद तुम्ही किती मोठा निबंध लिहितात 4-5 पेजेसचा हे महत्वाचं नाही. किती मुद्देसूद तुम्ही आपले विचार या ठिकाणी मांडत आहात हे जास्त महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपली ही कृतीपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. सरस्वती जी विद्येची देवता ती तुम्हाला नक्कीच प्रसन्न होणार आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. 2 कृती आकलन कृती या ठिकाणी सोडवून दाखवलेल्या आहेत. आता एक लक्षात घ्या, चूक किंवा बरोबर अशा प्रकारची जर तुम्हाला कृती विचारली किंवा रिकाम्या जागा भरा अशा प्रकारची जेव्हा तुम्हाला कृती विचारली जाते तेव्हा संपूर्ण वाक्य लिहा आणि मग चूक किंवा बरोबर लिहा. फक्त चूक बरोबर अशा पद्धतीने तुम्ही ही आकलन कृती सोडवू नका. इथे सुद्धा संपूर्ण वाक्य जे आहे, जी रिकामी जागा दिलेली आहे ती भरली आणि त्याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. याच पद्धतीने तुम्हाला रिकाम्या जागेचा प्रश्न सुद्धा सोडवायचा आहे. आता आकलन कृती जी एकूण 3 उतारे आहेत, 12 मार्कांच्या आकलन कृती आहेत. आता आकलन कृतीचा सराव करण्यासाठी काय काय करायला पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या आकलन कृती तुम्हाला विचारल्या जातात ते बघा. एक तर प्रश्न विचारला जातो आकृत्या पूर्ण करा किंवा चौकटी पूर्ण करा किंवा कंसातील योग्य शब्द योजून रिकाम्या चौकटी भरा. त्यानंतर आहे विधाने पूर्ण करा. नंतर विचारला जाऊ शकतो चूक की बरोबर ते लिहा किंवा पुढीलपैकी चुकीची वाक्य दुरुस्त करून बरोबर वाक्य, दुरुस्त केलेली वाक्य पुन्हा लिहा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. किंवा एखादं शब्द जाल दिलं जातं ते पूर्ण करा. साम्य भेद लिहा, योग्य जोड्या जुळवा, नावे लिहा, पुढील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, कारणे लिहा, घटनाक्रम लिहा, तुलना करा, कोष्टक पूर्ण करा, योग्य पर्याय निवडा, योग्य माहिती लिहा, कोण ते लिहा किंवा ओघ तक्ता तयार करा. अशा वेगवेगळ्या प्रकारे आकृतिबंध तुमच्या समोर मांडले जातात आणि या आकृतिबंधांचा वापर आपल्याला या 3 उत्तरांमध्ये दिसून येतो. म्हणजे तुम्हाला जर या आकलन कृतीची प्रॅक्टिस करायची असेल, सराव करायचा असेल तर या सगळ्या प्रश्नांचा सराव तुम्ही केला तर नक्कीच तुमचे मार्क इथले जे 12 गुण आहेत हे पक्के होणार आहेत. मुलांना पुढे बघा, स्वमताची जी कृती आहे ही स्वमताची कृती 2 उतार्यांमध्ये आलेली आहे. ती आहे 6 गुणांसाठी. स्वमतावरील आधारित या कृतीमध्ये उतार्याच्या आशयाला अनुसरून 8 ते 10 ओळीमध्ये स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःचे विचार मांडून उत्तर तुम्हाला लिहायचं असतं. आता पुन्हा एकदा सांगते, स्वतःच्या शब्दात स्वतःचे विचार मांडून उत्तर लिहायचं असतं. मग इथे तुम्ही अचूक संदर्भ कोणते वापरले, तुमची विचारांची मांडणी कशी आहे, तुमची भाषा शैली कशी आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून एकूण 3 गुण तुम्हाला या ठिकाणी स्वमतामध्ये दिले जातात. स्वमतामध्ये तुमचे गुण जाऊ शकतात, ते जाऊ नये असं वाटत असेल तर या गोष्टीचा विचार करा की तुमचे विचार तुम्हाला स्वतःच्या शब्दात मांडायचे आहेत आणि अचूक संदर्भ देऊन तुमच्या विचारांची मांडणी सुयोग्य अशा भाषा शैलीमध्ये तुम्हाला समोर प्रस्तुत करायची आहे. पुढे बघा, हा विभाग आहे विभाग 2, पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजे आपल्या कवितांचा विभाग. एकूण गुण आहेत याला 16. यामध्ये पठित पद्य 8 गुणांसाठी विचारलं जातं आणि कवितेवरील आधारित कृती 8 गुणांची विचारली जाते. विभाग 2 पद्य हा जो 16 गुणांचा आहे, यामध्ये जे पठित पद्य आहे 8 गुणांसाठी, त्याची गुण विभागणी कशी आहे बघा. आता या ठिकाणी पठित पद्य दिलं जातं म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये तुमची एखादी कविता छापलेली असते. पाठ्यपुस्तकातली कोणतीही एक कविता या ठिकाणी छापलेली असणार आहे. आकलन कृती 2 गुणांसाठी त्यावर विचारली जाईल, दुसरी आकलन कृती 2 गुणांसाठी विचारली जाईल. नंतर कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. आता हा जो सरळ अर्थ लिहा आहे
तो सरळ तुम्हाला कविता वाचत असताना जो काही अर्थ तुम्हाला समजलेला आहे अगदी तसाच्या तसा तो सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. काव्य सौंदर्याची कृती विचारली जाते. एक तर मग तुम्हाला ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करून सांगा, किंवा भाव सौंदर्य उलगडून सांगा, किंवा अर्थ सौंदर्य सांगा. अशा पद्धतीची ही 2 गुणांची कृती या 3 पैकी विचारली जाते. आता लक्षात घ्या, विचार सौंदर्य म्हणजे काय, तर तुम्हाला त्या कवितेतून कवीला कुठला विचार तुमच्या समोर त्यांनी मांडलेला आहे तो तुमच्या शब्दात लिहायचा आहे. त्या कवितेमध्ये कुठले भाव आहेत जे तुम्हाला समजलेले आहेत ते भाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि अर्थ सौंदर्य म्हणजे तुम्हाला त्या कवितेतून वेगळा काही अर्थ समजलाय का, जो पठित आहे त्या पलीकडे जाऊन अर्थ पोचतोय का तुमच्या मनापर्यंत, तो अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. या तिन्ही प्रकारांपैकी एका प्रकारावर तुम्हाला 2 गुणांसाठी काव्य सौंदर्याची कृती विचारली जाते. बघा, विभाग 2 पद्य ही कविता आहे. आश्वासक चित्र, कविता पूर्णपणे छापलेली आहे. छापलेली कविता तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्या कवितेवर आधारित आकलन कृती आहे. त्या कवितेवर आधारित दुसरी आकलन कृती आहे. तुम्हाला समजलेला अर्थ लिहा, काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. आणि काव्य सौंदर्य, आता काव्य सौंदर्यासाठी तुम्हाला 4 ओळी दिलेल्या, त्या या 2 ओळीतलं काव्य सौंदर्य काय आहे ते तुम्हाला ओळखून दाखवायचं आहे. त्याच्यातलं विचार तुम्हाला स्पष्ट करायचे. अशा पद्धतीचा हा प्रश्न दुसरा अ ही जी कृती आहे ही या पद्धतीची असते, ज्या ठिकाणी कविता छापलेली आहे, कवितेच्या वरती आकलन कृती आहे, कवितेच्या खाली एक आकलन कृती आहे, आणि सरळ अर्थ लिहा. काव्य सौंदर्याची कुठली पण कृती तुम्हाला विचारली जाऊ शकते. हे लिहित असताना बघा, नवीन पानावर आपल्याला विभाग दुसरा सुरू करायचा आहे. गद्य विभाग ज्या ठिकाणी संपलाय तिथे अगदी 2-4 ओळी राहिलेल्या असतील तर तिथे एक तिरकी रेष मारायची आहे आणि पुढचं पान घेऊन व्यवस्थित वरती विभाग 2 पद्य मोठ्या अक्षरात लिहून त्याला चौकट आखून या पद्धतीने समास आखून व्यवस्थित तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन इथे द्यायचं आहे किंवा तुमची कृती पत्रिका सोडवायची आहे. बघा, व्यवस्थित एक कृती झाल्यानंतर एक रेघ मारली आहे, पुन्हा दुसरी कृती, पुन्हा रेघ मारून तिसरी कृती, आणि या ठिकाणी चौथी कृती. बरोबर 8 गुणांचा जो प्रश्न दुसरा अ आहे या 2 पानांमध्ये बसवलेला आहे. अशा पद्धतीने छान असं सुलेखन तुम्हाला या ठिकाणी या पद्य विभागातल्या पहिल्या कृतीचं करायचं आहे. आता बघा, या विभागामध्ये आकलन कृती ज्या आहेत 2+2 म्हणजे 4 गुणांची तुम्ही तयारी कशी करू शकता. आता आकलन कृतीमधल्या जे प्रश्न असतात त्या ते कुठल्या स्वरूपाचे असतात ते बघा. आकृत्या पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, शब्दजाल पूर्ण करा, एखादं असत्य विधान आहे ते ओळखा, एका वाक्यात उत्तरे लिहा, कारणे लिहा, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा, कवितेच्या आधारे एखादं कोष्टक दिले जाईल ते पूर्ण करा, शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही लिहा, ओळींचा सरळ अर्थ लिहा, योग्य पर्याय निवडा, विधाने पुन्हा लिहा, योग्य की अयोग्य ओळखा, कवितेतील संकल्पना व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा, तुलना करा, पुढील गोष्टींचे परिणाम लिहा. यापैकी कोणतीही कृती तुम्हाला यासाठी विचारली जाऊ शकते. आता प्रश्न दुसरा आ, कवितेवरील आधारित 8 गुणांची ही पुढची कृती आहे. आता एक लक्षात घ्या, अ साठी दिलेले पठित कविता सोडून इतर ज्या कोणत्याही कविता आहेत त्यापैकी 2 कविता या ठिकाणी दिल्या जातात. म्हणजे जी छापलेली कविता आहे ती सोडून कुठल्याही 2 कविता तुम्हाला विचारल्या जातील. एकूण आपल्याला 7 कविता आहे अभ्यासक्रमात, पैकी एक कविता आपल्याला अ विभागात विचारली जाणार आहे. त्याच्यानंतरच्या 2 कविता आपल्याला आ विभागामध्ये 4 मार्कांसाठी विचारल्या जाणार आहेत आणि एक कविता आपल्याला 4 गुणांसाठी विचारली जाणार आहे. म्हणजे 7 पैकी 4 कवितांचा कृतीपत्रिकेमध्ये समावेश असणार आहे.
पाठ्यपुस्तकातील 7 कवितांपैकी 4 कवितांचा समावेश या आपल्या कृतीपत्रिकेत असणार आहे. बघा आता प्रश्न दुसरा आ जो आहे हा आहे कवितेवरील आधारित कृती 4 गुणांसाठी. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 2 पैकी कोणत्याही एका कवितेवर वस्तुनिष्ठ स्वरूपातील आकलन कृती सोडवणे अपेक्षित आहे या ठिकाणी. आता या 4 गुणांकरिता कृती कशा दिल्या जातात? एक गुणांच्या 2 कृती विचारल्या जातात किंवा 2 गुणांची 1 कृती विचारली जाते आणि मिळतात. आता याचं स्वरूप कसं आहे बघा. या कृतीपत्रिकेतील पद्य विभागातील प्रश्न दुसरा आ आपण बघतो आहोत पद्य विभागातला. आता 2 कविता तिथे दिलेल्या आहेत पैकी तुम्हाला एका कवितेवर कृती सोडवायच्या आहेत. मग कसं विचारलं गेलंय? प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण, त्यांचं तुम्हाला फक्त नाव लिहायचं आहे. कवितेचा विषय काय आहे, कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता आहे, कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं काय आहेत, कवितेतून मिळणारा संदेश कोणता आहे. त्यानंतर प्रस्तुत कवितेतील 2 शब्दांचे अर्थ लिहा, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. बघा 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील. प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असावी. अर्ध्या गुणांसाठी कृती कुठल्या प्रकारचीही विचारली जात नाही. आता बघा हा प्रश्न. पुढील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कविते संबंधित दिलेल्या कृती सोडवा. या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. उत्तम लक्षण आणि आकाशी झेप घेरे. एकतर तुम्ही उत्तम लक्षण या कवितेवर आधारित या प्रश्नांची उत्तरं लिहा किंवा आकाशी झेप घेरे या कवितेची या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. आता या ठिकाणी होतं काय माहिती का मुलांना, ही जी चौकट तुम्हाला आखून दिलेली आहे या चौकटीत अशी चौकट आखून तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाहीये. या ठिकाणी ही चौकट अशा पद्धतीने प्रश्नासाठी तयार केलेली आहे. या आकृतीबंधामध्ये तुम्हाला उत्तर लिहा असं कुठेही म्हटलं गेलेलं नाहीये. त्यामुळे या पद्धतीचं उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. बघा तुम्ही जी कविता निवडाल त्याचं नाव इथे लिहा, त्याला मोठा बोल्ड अक्षरात लिहा, त्याला व्यवस्थित चौकोन करा आणि एक एक प्रश्न व्यवस्थित लिहा. पहिला प्रश्न, प्रस्तुत कवितेचे कवी कोण, कवितेचा विषय काय, प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारण. म्हणजे 1 हा 1 2 आणि हे 2 असे हा 4 गुणांचा प्रश्न. इथे सुद्धा दुसरा प्रश्न विकल्पाचा आहे तो सोडवून दाखवलाय. कवितेचे कवी कोण, कवितेचा विषय काय, आवडण्याची वा न आवडण्याची कारण. आता यामध्ये कळीचा एक मुद्दा असा आहे की इथे जरी विचारलंय की तुम्हाला ही कविता आवडली का किंवा न आवडली, त्या संबंधीचं उत्तर विचारलंय. तुमचं उत्तर नकारार्थी असेल तरी पण ते तुम्ही लिहू शकता की मला कविता आवडली नाही, तर ती कविता का नाही आवडली हे पण तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहिता येणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आता प्रश्न दुसरा आ मधली दुसरी कृती जी असते ती असते काव्य पंक्तींचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी ही कृती विचारली जाते. आता बघा आता मेख कशी आहे याच्यात, अ आणि आ साठी दिलेल्या कविता सोडून कुठल्याही एका कवितेच्या 4 ओळी या ठिकाणी दिलेल्या असतात. आता रसग्रहण करायचंय तर आपल्याला 3 मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करणं अपेक्षित आहे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये. म्हणजे ज्या 4 ओळी तुम्हाला दिल्या जातील त्या 4 ओळीचं आशय सौंदर्य स्पष्ट करा, काव्य सौंदर्य स्पष्ट करा, भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आशय सौंदर्य स्पष्ट करा म्हणजे काय, तर कविता, कवितेचं नाव, कवितेचे कवी, कवितेमध्ये नेमका काय तुम्हाला संदेश मिळालाय म्हणजे झालं आशय सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे काय, तर ज्या 4 ओळी आहेत त्या 4 ओळींचा तुम्हाला काय अर्थ समजला तो अर्थ तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहायची. म्हणजे ती कविता यमक प्रधान आहे का, अलंकार कुठला आलाय का, किंवा कुठल्या वृत्तामध्ये ती आहे ते तुम्हाला लिहिता येत आहे का,
किंवा मुक्तछंदातली ही कविता आहे का, कवितेचा प्रकार काय आहे, हे तुम्हाला या ठिकाणी भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेविषयी लिहायचं आहे. इथे 4 ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि इथे त्या कविता त्या कवितेचं नाव, कवी किंवा कवयित्रीचं नाव असं लिहायचंय. आता गोंधळ कसा होतो बघा हे सोडवताना. ही रसग्रहणाची कृती अशा पद्धतीने दिली जाते. या 4 ओळी तुम्हाला दिल्या जातात. 4 ओळी ज्या आहेत त्याचा आधी तुम्हाला विचार करावा लागतो की या 4 ओळी कुठल्या कवितेतल्या आहेत, कवी कोण आहे, हे सगळं लिहिल्यानंतर या ठिकाणी बघा गंमत कशी होते. इथे लिहित असताना बऱ्याच वेळा असं होतं की या कवितेचे लेखक हे आहेत किंवा या कवितेच्या लेखिका आहे. इथे आवर्जून उल्लेख करा, कवी किंवा कवयित्री हा शब्द या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. आशय सौंदर्यामध्ये, काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला समजलेल्या त्या 4 ओळींचा अर्थ येणं अपेक्षित आहे आणि भाषिक वैशिष्ट्यांमध्ये त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहिणं अपेक्षित आहे. एकूण 4 गुणांचा हा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे, म्हणजे पद्य विभागातला हा सगळ्यात मोठा म्हणजे जास्त गुणांचा प्रश्न असं याला आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सुंदर अक्षरात हे लिहू शकता. लिहित असताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये हे थोडंसं बोल्ड मध्ये लिहायचंय, तुम्हाला बोल्ड अक्षरात लिहायचंय, त्याच्या खाली अंडरलाईन करायची, म्हणजे तुमचा जो परीक्षक असेल तो बरोबर ते चला आशय सौंदर्य लिहिलंय, काव्य सौंदर्य लिहिलंय, भाषिक वैशिष्ट्ये लिहिली, बरोबर पॉइंट वाईज तुमचे मार्क या ठिकाणी नोंदवले जातात. आता आपण 3ऱ्या विभागाकडे वळतो आहोत. हा विभाग आहे स्थूल वाचनाचा. एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये 3 स्वमताचे प्रश्न विचारले जातात. पैकी तुम्हाला 2 सोडवणं अपेक्षित आहे. कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. आता उत्तर कशाच्या आधारावर लिहिणार, तर पाठाचा आशय काय आहे, शालाबाह्य जीवनाशी तुम्ही त्याचं सांगड तुम्ही त्या आशयाशी घालू शकताय का, किंवा कुठलं मूल्य किंवा जीवन कौशल्य यावर आधारित तो पाठ आहे का, तुम्हाला वेगळं काही त्याच्यातून शिकायला मिळालेलं आहे का, हे तुम्हाला लिहायचं आहे स्वमताने. बघा आता एक तर यावर प्रश्न विचारला जातो स्वमत लिहा, किंवा विचारलं जातं अभिव्यक्ती स्पष्ट करा, किंवा अभिव्यक्तीचा प्रश्न विचारला जातो. आता दोन्हीमध्ये फरक काय लक्षात घ्या. स्वमत म्हणजे लेखकाने मांडलेला विचार जसाच्या तसा तुम्हाला जो पटलाय किंवा न पटलाय ते सांगणं म्हणजे स्वमत व्यक्त करणं. आणि अभिव्यक्ती म्हणजे काय की त्या पाठाला अनुसरून तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव तुम्ही तुमच्या शब्दात मांडता आहात, ती झाली अभिव्यक्ती. मग स्वमत आणि अभिव्यक्ती हे 2 शब्द लक्षात घ्या. स्वमत असेल तर पाठावर आधारित तुम्हाला विचार मांडायचा आहे, आणि अभिव्यक्ती जर तिथे शब्द आला असेल तो तुम्हाला तुमचा एखादा अनुभव त्या ठिकाणी मांडायचा आहे. एकूण 3 गुणांची म्हणजे एकूण 6 गुणांचे 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत. हे बघा या पद्धतीने ते विचारले जातात. इथे सुद्धा नेहमीप्रमाणे नवीन पानावर आपल्याला सुरुवात करायची आहे. विभागाचं नाव मोठ्या अक्षरात लिहायचंय आणि मग आपल्याला स्वमत लिहायला सुरुवात करायची. सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं गद्य विभागामध्ये प्रस्तावना आवश्यक आहे. इथे सुद्धा आपल्याला प्रस्तावना आवश्यक आहे. प्रस्तावना म्हणजे काय, पाठाचं नाव काय, पाठ कुठला, स्थूल वाचनाचा. स्थूल वाचनाच्या पाठाचं नाव काय, पाठाच्या लेखिका किंवा लेखक कोण आहेत, त्या पाठामध्ये काय आहे, आणि मग तुमचं स्वमत तुम्हाला मांडायचंय किंवा मग तुमची अभिव्यक्ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. हे बघा इथे 3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवले. 2च प्रश्न लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. हे या पद्धतीने त्रिकोणामध्ये जे प्रश्न आहेत ना ते म्हणजे विकल्पासहित सोडवलेले प्रश्न असा त्याचा अर्थ होतोय. आता आपण विभाग 4 भाषा अभ्यासाकडे वळणार आहोत. हा आहे 16 गुणांचा विभाग. प्रश्न 4 अ हा संपूर्णतः व्याकरण घटकावर आधारित कृतींचा आहे आणि प्रश्न 4 आ हा पूर्णतः भाषिक घटकांच्या आधारावर ज्या कृती आहेत त्याचा आहे. असे एकूण 8 आणि 8 अशा 16 गुणांचा हा विभाग आपण घेतलेला आहे. आता व्याकरण घटकांवर आधारित ज्या कृती आहेत
या 3 कृती आहेत. समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. 2 मार्कांसाठी समास विचारला गेलाय, 2 मार्कांसाठी शब्दसिद्धी आणि 4 गुणांसाठी वाक्प्रचार. आता वाक्प्रचारामध्ये वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे. बघा आता समास कुठले आहेत यावर्षी आपल्याला? कर्मधारय समास, द्विगु समास, द्वंद्व समास, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व असे जे उपप्रकार आहेत यावर आधारित ही कृती आहे. आता कृती कुठल्याही प्रकारे विचारली जाऊ शकते. बघा, सामासिक शब्दांचा विग्रह करा किंवा विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा, किंवा असा तक्ता दिलेला असेल, इथे सामासिक शब्द असेल, इथे तुम्हाला काही विग्रहाचे शब्द असतील, इथं समासाचं नाव लिहा, एक एक शब्द गाळलेला असेल तो तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. किंवा सामासिक शब्दांवरून सामासिक शब्द दिला जाईल त्याच्यावरून समास ओळखा. सामासिक शब्द आणि विग्रह असे अ गट ब गट असं दिलं जाईल, त्यांच्या जोड्या लावा. किंवा सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा, समासांची प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा, किंवा पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा आणि शब्दांचा विग्रह करा. यापैकी कुठलाही प्रकार या कृतीसाठी विचारला जाऊ शकतो. सरावासाठी तुम्ही या सगळ्या प्रश्न प्रकारांचा विचार करावा. बघा, आता इथे आपला विभाग आहे भाषा अभ्यास, व्याकरण घटकांवर आधारित कृती. इथे आहे समास. आता प्रश्न प्रकार आलेला आहे योग्य जोड्या जुळवा. आता योग्य जोड्या जुळवताना लहान मुलांसारखा अशा तिरक्या रेषा मारून आपल्याला जोड्या जुळवायच्या नाहीत. आपण अ गट जसाच्या तसा लिहिणार आहोत, म्हणजे सामासिक शब्द आपण जसेच्या तसे लिहिणार आहोत आणि त्याच्या समोर समासाचं नाव लिहिणार आहोत. म्हणजे जे काही उत्तर असेल ते त्याच्या समोर येणार आहे. अशा रेषा मारून आपल्याला उत्तर सोडवायचं नाही, लिहायचं नाही. तर या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. बघा, नवीन पानावर पुन्हा सुरुवात झालेली आहे. नवीन विभाग, नवीन पाठ, विभाग 4 भाषा अभ्यास, बोल्ड अक्षरात मोठ्या मोठ्या फॉन्ट मध्ये तुम्हाला लिहायचंय. आणि नंतर अशा पद्धतीने छान चौकट आखून इथे अ गट आणि इथे ब गटामध्ये त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शब्दसिद्धीचा. आता शब्दसिद्धीमध्ये यावर्षी तुम्हाला प्रत्यय घटित शब्द आहे, उपसर्ग घटित शब्द आहे आणि अभ्यस्त शब्द आहे. 2 गुणांसाठी आहे. आता अति हा उपसर्ग लागलेले उपसर्ग घटित शब्द लिहा, किंवा या पद्धतीचे उपसर्ग लागलेले शब्द लिहा, किंवा असे प्रत्यय लागलेले अनिय, वान, करीत, व, पणा असे जे प्रत्यय असतात त्याचे तुम्ही प्रत्यय घटित शब्द लिहा. कडकड, इकडे तिकडे, दिवसेंदिवस हे जे अभ्यस्त शब्द आहेत अशा प्रकारचे अभ्यस्त शब्द लिहा. किंवा कंसातील शब्द भरून तक्ता पूर्ण करा. इथे कंस दिलेला असतो, त्या कंसामध्ये हे सगळे शब्द एकत्रित दिलेले असतात. तुम्हाला कुठला उपसर्ग घटित, कुठला प्रत्यय घटित आणि कुठला अभ्यस्त हे ओळखायचं आणि हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा असतो. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. तक्ता पूर्ण करा. एकत्र दिलेले सगळे शब्द आणि तुम्हाला उपसर्ग घटित कुठले आहे आणि प्रत्यय घटित कुठले आहेत ते ओळखून लिहायचे आहेत. तुम्हाला इथे तक्ता दिलाय, तुम्ही पण इथे तक्ता करणार. इथे तक्ता नसेल तुम्ही पण तक्ता करणार नाहीत, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला हा वाक्प्रचाराचा प्रश्न 4 गुणांसाठी. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता कृतीपत्रिकेमध्ये 4 वाक्प्रचार आलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2च सोडवायचे. 4 पैकी 2. प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थाला 1 गुण आहे आणि प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायला 1 गुण आहे. असे तुम्हाला हे 2 गुण, असे एका वाक्प्रचाराचे 2 गुण आणि 2 वाक्प्रचाराचे 4 गुण असे हे 4 गुण आहेत. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा, इथे गोंधळ असा करतात मुलं की निष्कासित करणे हा वाक्प्रचार आहे, तर कदाचित अर्थ या वाक्यामध्ये लिहून टाकतात. आपल्याला तसे न करता हा जो वाक्प्रचार आहे तोच वाक्यात उपयोग करताना घेणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचं इथे पूर्ण जरी निष्कासित करण्याचा अर्थ तुम्ही बरोबर लिहिला, पण वाक्यात उपयोग करताना जर अर्थ या वाक्यामध्ये आला तर वाक्य पूर्णतः तुमचं चुकणार आहे, याचे मार्क तुमचे जाणार आहेत. तेव्हा हे लक्षात ठेवायचंय की आपल्याला वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे,
अर्थाचा वाक्यात उपयोग करायचा नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न चौथा आ, हा भाषिक घटकांवर आधारित कृतींचा आहे. आता यामध्ये शब्द संपत्तीसाठी 4 गुण दिलेले आहेत. लेखन नियमानुसार जे लेखन आहे त्याच्यासाठी 2 गुण आहेत. विराम चिन्हे साठी 1 गुण दिलेला आहे आणि पारिभाषिक किंवा प्रचलित मराठीतले जे काही शब्द आहेत त्याच्यासाठी 1 गुण असं याचं डिवायडेशन केलेलं आहे. आता शब्द संपत्ती म्हणजे काय बघा, कुठल्या कृती अपेक्षित आहेत तर या कृतींमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा, अशा अनेक कृती 1-1 गुणांच्या या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. लेखन नियमानुसार लेखन हा जो प्रश्न आहे, ही कृती शुद्ध लेखनावर आधारित कृती आहे. मग कृतीचं स्वरूप कसं आहे बघा, एकतर अचूक शब्द ओळखा किंवा कोणतेही 6 शब्द प्रत्येकी 4 पर्यायांसह दिलेले असतात, त्यातला योग्य पर्याय शोधा. 4 पैकी एकच शब्द अचूक असेल, 6 शब्दांपैकी 4 शब्द सोडवणं अपेक्षित आहे. किंवा वाक्य दिलं जाईल, वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द कोणते आहेत ते चुकीचे शब्द ओळखा आणि ते दुरुस्त करून लिहा. प्रत्येक वाक्यात 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे दिले जातील, त्यापैकी 4 वाक्य दिले जातील, त्यापैकी 2 वाक्य सोडवणं या ठिकाणी आवश्यक आहे. एक तर तुम्हाला शब्द विचारले जातील किंवा एक तर तुम्हाला वाक्य विचारले जातील. नेमकं अशुद्ध काय आहे ते ओळखून आपल्याला त्याचं शुद्ध रूपांतर या ठिकाणी लिहायचं आहे. 2 गुणांसाठीची ही कृती आहे. पुढचा आहे कृती आपली विराम चिन्हांची. आता ही विराम चिन्हांवर आधारित जी कृती आहे ही 1 गुणाची असणार आहे आणि या कृतीमध्ये वाक्यात योग्य विराम चिन्हांचा वापर करा किंवा वाक्यातील विराम चिन्हे ओळखा, ही चिन्हे व नावे अचूक लिहा किंवा चुकीची विराम चिन्हे ओळखा, ती दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. अशा प्रकारची कोणतीही कृती तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतरची कृती येते 4 गुणा चौथी पारिभाषिक शब्दांची आहे 1 गुणासाठीची. या कृतीमध्ये 2 इंग्रजी पारिभाषिक शब्द दिले जातील, त्याचं मराठी प्रमाण भाषेतील प्रतिशब्द लिहिणं अपेक्षित आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पारिभाषिक शब्दांचा एक पान आहे, त्या पानावर जे जे पारिभाषिक शब्द आहेत ते आताच तुम्ही पाठ करून टाका. त्यामधलेच कुठलेही शब्द तुम्हाला विचारले जात असतात. 1 गुणांसाठीची ही कृती आहे. बघा प्रश्न चौथा आ, भाषिक घटकांवर आधारित कृतीला सुरुवात झाली आहे. शब्द संपत्ती मधले शब्द समूहासाठी 1 शब्द, समानार्थी शब्द, वचन ओळखा, पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यानंतर दुसऱ्या लेखन नियमानुसार इथे शब्द कुठले आहेत, अचूक शब्द ओळखायचे आणि या ठिकाणी लिहायचे. विराम चिन्ह ओळखा, त्याची नावं लिहा. पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, त्याचं मराठी प्रमाण मराठी भाषेमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. या पद्धतीने शक्यतो जोडपानावर सोडवला तर परीक्षकांना तपासायला हा प्रश्न एकदम सोपा जातो आणि 2 पानांमध्ये तो व्यवस्थितपणे बसतो. अशा पद्धतीने तुम्ही तो लिहू शकता. आता हा सगळ्यात मोठा विभाग आहे आपल्या कृतीपत्रिकेतला, ज्याला सगळ्यात जास्त वेटेज आपल्या अभ्यास मंडळाने दिलेला आहे. उपयोजित लेखनाचा हा भाग आहे. एकूण 24 गुणांचा भाग आहे आणि प्रत्येक कृती यामध्ये या पद्धतीने दिलेली आहे की ज्यामुळे तुमचं लेखन कौशल्य तपासलं जाईल. तर प्रश्न 5वा अ मध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन याला 6 गुण आहेत. जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन किंवा कथा लेखन 3 पैकी तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. 5-5 गुणांची ही कृती आहे. 3 घटकांवर आधारित आहे. 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. इथे वेळ तुमचा जाऊ शकतो. 3ही कृती जर तुम्ही सोडवत बसाल तर तुमचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे 3 पैकी ज्या 2 कृती तुम्हाला व्यवस्थित येत आहेत, तुम्हाला वाटतंय आपण हे लिहू शकतो, अशाच 2 कृतींना हात घाला आणि अशाच 2 कृती तुम्ही लिहा. त्यानंतरचा लेखन कौशल्याचा 8 गुणांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा कृतीपत्रिकेत मधला. इथे लेखन कौशल्य म्हणजे निबंध लेखनाचा हा प्रश्न आहे.
100 ते 120 शब्दांमध्ये तुमचा निबंध या ठिकाणी आला पाहिजे. आणि पत्र लेखनामध्ये 6 गुणांचा जो आहे हा औपचारिक पत्र, मागणी पत्र किंवा विनंती पत्र, अभिनंदन पत्र या ठिकाणी घेतलं जातं. ई पत्राचा आराखडा आपण स्वीकारलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ई पत्राच्या आराखड्यामध्ये तुम्हाला पत्र लेखन करायचं आहे. किंवा प्रश्न पहिला मध्ये जी ई मध्ये अपठित उतारा होता त्या अपठित उतार्याचा सारांश तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे 6 गुणांसाठी. हा जो प्रश्न आहे हा पूर्णतः पत्र लेखनाचा वेगळा आहे, सारांश लेखनाचा पूर्णतः वेगळा आहे. तुम्ही कोणता सोडवणार आहात? तुम्हाला पत्र चांगलं व्यवस्थित लिहिता येतंय तर तुम्हाला दिलेला उतारा सारांश रूपाने लिहिता येतोय याचा अंदाज तुम्ही तुमचा घ्यायचा आणि मग हा किंवा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा हा पत्र लेखनाचा या ठिकाणी आपण दाखवतो आहोत. या पद्धतीने एक तर ह्या दोन्हीपैकी एक. आता यामध्ये पण गडबड कशी होते की दोन्ही पत्र तुम्ही लिहून टाकता. इथे 2 पत्र लिहिणं अपेक्षित नाही. ही एकच कृती दिलेली आहे, एकच जाहिरात आहे आणि त्यावर मात्र 2 पत्र आहेत. एक विनंती पत्र आहे किंवा अभिनंदन करणारं पत्र आहे. अपेक्षित एक तर तुम्ही विनंती पत्र लिहा किंवा अभिनंदन पत्र लिहा. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला असे 2 ऑप्शन दिसणार आहेत. दोन्ही सोडवायचे नाही हे किंवा हे असा अर्थ नाहीये त्याचा. हा एक तर हे सोडवा किंवा हे सोडवा. या एकला हे दुसरं ऑर असं नाहीये, तर या दोन्हीला हा ऑरचा प्रश्न आहे. एक तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता किंवा मग हा, एकतर हा किंवा मग हा, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणार आहे. इथे सुद्धा मी आता तुम्हाला सांगेल की 5वा विभाग जेव्हा आपण सुरुवात करतो आहोत पुन्हा नवीन पेजवर सुरुवात करायची आहे. बोर्डाने आपल्याला भरपूर उत्तरपत्रिका म्हणजे उत्तरपत्रिकांसोबत भरपूर पुरवतो बोर्ड आपल्याला. त्यामुळे आपला पेपर संपेल, कृतीपत्रिका आता उत्तरपत्रिका मिळते की नाही, पुरवण्या मिळतात की नाही असा कुठलाही भाग नाहीये. त्यामुळे पुरवण्या तुम्ही जोडू शकता. सुटसुटीत व्यवस्थित लिहा. वरती विभागाचं नाव लिहा, मोठ्या अक्षरात लिहा, उपयोजित लेखन त्याला चौकट करा आणि मग पत्राला सुरुवात करा. या ठिकाणी तुम्हाला पत्राची कृती लिहिणं अजिबात अपेक्षित नाहीये. पत्राची कृती तुमच्या कृतीपत्रिकेत जी दिली आहे ती फक्त तुम्हाला वाचायची आहे आणि त्या पद्धतीने पत्र लिहायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की 2 पानांवर तुम्ही पत्र लिहा. जे जोड पान असतं, जोडपान तुम्हाला दिसतं की नाही असं, अशा जोड पानावर जर पत्र लिहिलं तर एका दृष्टिक्षेपामध्ये तुमचं संपूर्ण पत्र तुमच्या परीक्षकांना दिसतं की पहिलं दिनांक लिहिलाय का, महिना लिहिलाय का, बरोबर आलंय का, हे सगळं खालचा मुद्दा सगळा बरोबर आहे का, ईमेल ऍड्रेस टाकलाय का, हे सगळं असा आराखडा डोळ्यासमोर उभा राहिला की 6 पैकी 6 गुण मिळणं मला वाटत नाही की फार काही अशक्यप्राय गोष्ट असेल. इथे दोन्ही पत्र तुम्हाला सोडवून दाखवलेली आहेत, एक औपचारिक आणि दुसरं अनौपचारिक. आणि यामध्ये आणखी एक होतं की हे जे आहे यापुढे आपला जिल्हा आणि यापुढे बऱ्याचदा पिनकोड टाकला जातो. ईमेल मध्ये पिनकोड टाकण्याची गरज नाही. ईमेल जेव्हा आपण ईमेलचा आराखडा स्वीकारलेला आहे तेव्हा ईमेल ऍड्रेस या ठिकाणी अपेक्षित आहे. इथे सुद्धा ईमेल ऍड्रेस अपेक्षित आहे. तुम्ही औपचारिक पत्र लिहिताना सुद्धा ईमेल ऍड्रेस अपेक्षित आहे. पिनकोड अपेक्षित नाही. जरी तुम्हाला कोणी सांगितलं असेल की पिनकोड लिहा, गरज नाही. पोस्टात जेव्हा आपण जातो पाकिट घालून पत्र त्या पोस्टात पोस्ट करतो तेव्हा आपल्याला त्याची गरज भासते. इथे त्याची काहीही गरज नाही. इथे मात्र ईमेल ऍड्रेस न चुकता न विसरता तुम्हाला लिहायचा आहे. पुढचा आपण ऑरचा प्रश्न बघितला होता, हा सारांश लेखनाचा. जो हा सारांश कुठला, प्रश्न पहिला ई मधला जो अपठित उतारा होता त्याचा हा सारांश आहे. सारांश करणं म्हणजे मुख्य मुद्दा उचलून आपल्या शब्दात मांडणं. जसाच्या तसा जर तुम्ही तो उतारा उतरवून काढला तर याचे गुण तुम्हाला अजिबात मिळणार नाहीत. हे जर तुम्हाला परफेक्ट येत असेल, तुम्ही अगदी सारांश लेखनामध्ये तरबेज असाल तरच या प्रश्नाला तुम्ही हात घाला. पुढचा प्रश्न अतिशय छान, जाहिरात लेखनाचा, जो सगळ्यांना आवडतो. आता यामध्ये आवश्यक काय आहे तर तुमची शब्दरचना
त्या शब्दरचनेची तुम्ही मांडणी कशी करता, त्यासाठी भाषा शैली कशी तुमची आहे, ती किती आकर्षक आहे, कुठले संदर्भ तुम्ही वापरत आहात, या सगळ्या मुद्द्यांना धरून कमीत कमी 60 ते 90 शब्दांची कृती या ठिकाणी विचारलेली आहे जाहिरात लेखनाची. बातमी लेखनामध्ये तुम्हाला 60 ते 90 शब्द या बातमीचे अपेक्षित आहेत. या ठिकाणी स्थळ आणि काळ याचा आवर्जून तुम्ही उल्लेख केला पाहिजे. तुमची बातमी लेखनाची भाषा साधी सोपी असावी, अलंकारिक भाषा वापरू नका, या ठिकाणी ती अपेक्षित सुद्धा नाहीये. वाक्य छोटी छोटी असावी आणि परिच्छेद सुद्धा छोटा छोटा करावा. बातमी नेहमी भूतकाळामध्ये तुम्हाला लिहायची आहे आणि बातमीला योग्य ते शीर्षक तुम्हाला द्यायचं आहे. अतिशय सुंदर, हे दोन्ही खूप सुंदर असे प्रश्न, दोन्ही खूप छान कृती आहे आणि कल्पकतेने तुम्ही जाहिरात लेखन कृती लिहू शकता. आणि रोज जर वर्तमानपत्र वाचण्याची सवय असेल तर खूप छान असं बातमी लेखन तुम्ही करू शकता. त्यानंतरचा प्रकार हा सुद्धा सगळ्यांच्या आवडीचा कथा लेखनाचा. इथे सुद्धा 60 ते 90 शब्दांमध्ये तुमची कथा असावी. कथेचा काळ लक्षात घ्या लिहित असताना, मध्येच वर्तमान काळ, मध्येच भूतकाळ, मध्येच भविष्यकाळ असं करून काळाची गडबड करून जर कथा लिहिली तर कथेला मार्क दिले जात नाहीत. कथाबीज नेमकं तुम्ही कुठलं निवडलंय, त्या कथाबीजानुसार तुमची पात्र आली आहेत का, पात्रांच्या मुखामध्ये चांगले योग्य ते संवाद आहेत का, ते तुम्ही अवतरण चिन्हांमध्ये किंवा विराम चिन्हांचा वापर करून हे संवाद लिहिले आहेत का, किती व्यवस्थित तुमची आकर्षक मांडणी तुम्ही तुमच्या या कथेची केलेली आहे हे या ठिकाणी बघितलं जातं. या 3 पैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. ज्या 2 कृतींमध्ये तुम्ही तरबेज आहात अशाच 2 कृती तुम्ही सोडवा. बघा, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न 5वा आ, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. या ठिकाणी जाहिरात लेखन बघा, एका पेजवर जाहिरात वरती पण लिहू नका पानाच्या किंवा खाली पण घेऊ नका, बरोबर पानाच्या मधूनच तुमची जाहिरात असावी. जाहिरातीला चौकट आखलेली असावी आणि तुम्हाला जे मुद्दे महत्वाचे वाटतात त्या मुद्द्यांना तुम्ही हायलाइट करू शकता, चौकोन करू शकता, त्रिकोण करू शकता, गोल करू शकता, चांदण्या काढू शकता, वेगवेगळे आकार देऊन तुम्ही तुमची जाहिरात आकर्षक अशी जाहिरात बनवू शकता. त्यानंतरचा प्रश्न येतो बातमी लेखनाचा. बघा, व्यवस्थित मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला या ठिकाणी शीर्षक द्यायचं आहे आणि बातमी लिहित असताना बातमीचं स्थळ आणि काळ म्हणजे कुठला दिवस आहे, तारीख कुठली आहे ही लिहिणं आवश्यक आहे आणि नंतर तुम्ही तुमची ही बातमी लिहिणार आहात. या पद्धतीने कथा लेखनामध्ये सुद्धा व्यवस्थित कथा जी निवडलेली आहे याला छान असं शीर्षक द्यायचंय, मोठ्या अक्षरात लिहायचंय, त्याला अंडरलाईन करायची आहे, कथेमध्ये परिच्छेद करायचे आहेत, त्याच्यानंतर संवाद लिहायचे आहेत, संवादाला विरामचिन्हांची जोड द्यायची आहे आणि उत्कृष्ट अशी कथा तुम्ही लिहू शकता. सगळ्यात शेवटचा हा प्रश्न आहे प्रश्न 5वा ई, जो लेखन कौशल्यावर आधारित आहे आणि सगळ्यात जास्त गुण मिळवून देणारा 8 गुणांचा प्रश्न आहे. यावर्षी प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन, आत्मकथन आणि वैचारिक अशा 3 पद्धतीने तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी, मराठीच्या शिक्षकांनी हे शिकवलेलं आहे. प्रसंग लेखनामध्ये अनुभव लेखन लिहित असताना संवेदनशीलता जपा, सुरुवात, मध्य आणि शेवट असणं व्यवस्थित आवश्यक आहे. भाषा तुमची प्रसंग लेखनातली एकदम सोपी असावी असं अपेक्षित आहे. आत्मकथनामध्ये तुमची भाषा प्रथम पुरुषी एकवचनीय असावी. विषयानुसार तुम्ही ती भाषा वापरली पाहिजे, तिची सुसूत्र अशी मांडणी तुम्ही केली पाहिजे. वैचारिक निबंध थोड्याशा वरच्या टप्प्यावर जातो. मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला हे लेखन करायचं असतं आणि स्वतःचे विचार त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला मांडता येणं आवश्यक आहे. मुक्त लेखनास या ठिकाणी संधी दिली जाते किंवा म्हणजे दोन्ही प्रकारे, होकारार्थी नकारार्थी असे दोन्ही प्रकारचे विचार तुम्ही या वैचारिक निबंधामध्ये लिहू शकता, दाखवू शकता. या 3 घटकांपैकी एकच घटकावर आधारित तुम्हाला कृती सोडवायची. निबंधाचे 3 प्रकार आहेत, 3 विषय आहेत, पण त्यापैकी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि एकाच विषयावर आधारित तुम्हाला निबंधाची कृती लिहायची आहे.
बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कृती विचारली जाते. प्रसंग लेखनाची कृती, आत्मकथनाची कृती आणि वैचारिक लेखनाची कृती. पुन्हा एकदा सांगते, जोड पेजवर, जोड पानावर जर तुम्ही उत्तर लिहाल तर एका दृष्टिक्षेपात छान असं तुमचा निबंध डोळ्यांसमोर परीक्षकांच्या उभा राहणार आहे. तुम्ही तुमच्या निबंधाला योग्य ते शीर्षक द्या, मोठ्या अक्षरात लिहा, त्याला अंडरलाईन करा, परिच्छेद करा, परिच्छेदामध्ये तुमचा निबंध पूर्ण करा. हा आहे प्रसंग लेखन, हे आहे आत्मकथन आणि हा आहे वैचारिक लेखन. 2 पेजेसचा निबंध तुम्ही लिहिला तरी खूप होणार आहे. मुद्देसूद तुम्ही किती मोठा निबंध लिहिता 4-5 पेजेसचा हे महत्वाचं नाही, किती मुद्देसूद तुम्ही आपले विचार या ठिकाणी मांडत आहात हे जास्त महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपली ही कृतीपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. सरस्वती जी विद्येची देवता ती तुम्हाला नक्कीच प्रसन्न होणार आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.